नमस्कार. मी साक्षी कांबळे. मी पण तुमच्यासाठी साधक म्हणूनच आली होती इकडे. आणि मला असे एक अनुभव येत गेले की त्यामुळे असं वाटतं की परत परत यावं आपण इकडे. मला पण थायरॉईडचा त्रास होता आणि थायरॉईडचा एवढा प्रॉब्लेम मला की मी अशी हालायची, चक्कर यायची वगैरे आणि काही समजायचं नाही मला. कधीतरी कोणतरी मला असं उचलून मग बसवायचं खुर्चीत वगैरे. नंतर मग ट्रीटमेंट घेतल्या व्यवस्थित थायरॉईडच्या वगैरे. पण मग थायरॉईडचं नुसतं औषध घेऊन फायदा नसतो. त्याचं कसं पूर्ण मेंटल प्रॉब्लेम वगैरे तो पण डिस्टर्ब झालेला असतो थायरॉईडमध्ये. त्यामुळे मी म्हटलं योगाचं कुठे मी शोधत होते, पण मला इथे समजलं की सह्याद्री योगाच्यामध्ये योगा शिकवतात वगैरे, म्हणून मी इथे जॉईन झाले. आणि इथे पहिल्या दिवसापासून आल्यापासून एवढा छान अनुभव आला मला. गुरुजींचे जे गुडघे आसनं वगैरे दाखवतात, म्हणजे मध्ये पण एक ट्रिक पण म्हणजे त्यांचा असतो, पण तो महत्त्वाचा आहे. कारण आपण जर योग्य व्यवस्थित मार्गदर्शन त्यांचं घेतलं नाही आणि आपण नित्य नियमाने इथे आलो नाही, तर अर्धवट आपल्याला ज्ञान काही उपयोगाचं नसतं. कुठलंही ज्ञान अर्धवट उपयोगाचं नसतं. म्हणून तुम्हाला पण सांगते की तुम्ही येत जायचे आणि त्यांचा तुम्हाला स्वतःलाच अनुभव जाणवणार तो, की हळूहळू कसा कराल तुम्ही तसं जाणवणार. नाही केलं, एक दिवशी संडेला केलं आणि बाकी आठवडा असंच राहिलं तर त्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणून तुम्ही हे जे संडेला शिकवतात तिकडे ते नित्य नियमाने वेळ काढा. थोडा 1 तास कसाही काढू शकता. टीव्हीची सिरियल बघायला आपण तासन तास काढता. मग तुम्हाला स्वतःसाठी 1 तास तुम्ही कसाही काढू शकता. महिलांसाठी खास करून सांगते की आपण टीव्हीची सिरियल आपण बघ एकच चुकली तरी आपल्याला कसं तरी वाटतं ना, अरे आपण एक सिरियल पण आपल्याला ते सगळं असं वाटायला म्हणजे एक दिवस योगा नाही केला तरी काहीतरी चुकलंय असं आपल्याला वाटायला पाहिजे. आणि मला तो अनुभव आला आहे. मला थायरॉईडचा त्रास पण होता, त्याबरोबर मला हाताचा पण प्रॉब्लेम होता. मला पूर्ण फ्रोझन शोल्डरचा पण त्रास होता. पण आता इकडे आल्यापासून मला गुरुजींचे आसनं वगैरे केली, फ्रोझन शोल्डरचे पण त्रास होता कमी झाला, पूर्ण हात जाऊ शकतो आता मला. त्यामुळे मला खूप अनुभव आले आणि असं वाटतं की मी सोडूच नाही जायची. म्हणून मी सरांना विचारलं की मी येऊ शकते का. असं सर म्हणाले हरकत नाही, तुम्ही या इथे. आणि म्हणून मी तेव्हापासून कंटिन्यू यायलाच चालू केले ते आणि आता असेच चालू ठेवणार आहे. धन्यवाद. सगळ्या बॅचमध्ये थायरॉईडचे काही पेशंट होते. तर थायरॉईडचा आजार जो आहे हा ॲलोपॅथीमध्ये सहसा लोकांना लवकर फरक पडत नाही, परंतु तुम्ही योगा केलात तर पूर्ण फरक पडतो. याचं